तुमच्या रक्ताच्या नात्यावर तुमचा किती विश्वास आहे? सावधान, कारण धाराशिवमध्ये जे घडलं ते ऐकून तुमच्या नात्यांवरचा विश्वास कायमचा उडेल. एका 13 वर्षांच्या मुलाचा असा अंत झाला, जो कोणी शत्रूचाही कधीच चिनणार नाही. धाराशिव जिल्हा, तुळजापूर तालुका, तामलवाडी गाव. 5 जानेवारी रोजी साठवण तलावाजवळ गवताखाली एका मुलाचा मृतदेह सापडतो. वय फक्त 13 वर्ष. नाव कृष्णा सदानंद कांबळे. क्षणात संपूर्ण गाव हादरतं. परिसरात खळबळ उडते. कृष्णा कधी वडिलांकडे तर कधी आईसोबत राहत होता. आई ज्योती कांबळे आणि चुलता ओमकार देवीदास कांबळे हे दोघे तामलवाडी परिसरात सालघडी म्हणून काम करत होते. पण या घरात एक गुपित दडलेलं होतं. आई आणि चुलता अनैतिक संबंधात होते. हे गुपित 13 वर्षांचा कृष्णा पाहत होता. तो शांत बसला नाही. तो घाबरला नाही. तो सतत आपल्या वडिलांना सर्व काही सांगत होता. आईचं प्रेम की चुलत्याची वासना, या खेळात बळी गेला तो एका निष्पाप काळजाचा. कृष्णा या नात्यात अडसर ठरू लागला होता. हे ओमकारला सहन झालं नाही. 1 जानेवारी दुपारी साधारण 12 वाजता पाणी उपसा पंपाचा पाईप बसवायचा आहे असं सांगून तो कृष्णाला साठवण तलावाकडे घेऊन जातो. तलावाच्या एकांत परिसरात कुऱ्हाडीचा एक घाव घातला जातो. क्षणात 13 वर्षांचा जीव संपतो. कुऱ्हाडीचा तो एक घाव फक्त कृष्णावर नव्हता, तर माणुसकीच्या काळजावर होता. मृतदेह गवताखाली फेकून दिला जातो आणि आरोपी तेथून पसार होतो. सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद होते, पण तपास पुढे सरकतो. मुलाची ओळख पटते. संशय बळावतो. तांत्रिक विश्लेषणातून पोलीस आरोपीपर्यंत पोहोचतात. 24 तासांच्या आत ओमकार कांबळेला उमरगा तालुक्यातील काळसूर गावातून ताब्यात घेतलं जातं. चौकशीत तो गुन्ह्याची कबुली देतो. कारण एकच सांगतो, मुलगा अडसर ठरत होता. हा खून फक्त एका मुलाचा नव्हता. हा खून होता नात्यांचा, विश्वासाचा आणि माणुसकीचा. अशा किती घटना आपल्या डोळ्यादेखत घडत असतील? ही सत्य कहाणी ऐका आणि स्वतःला विचारा, आपण खरंच सुरक्षित आहोत का? ही होती आजची जगलेली कहाणी. अशा सत्य घटनांमागचा अर्थ समजून घ्यायला आणि समाजात घडणाऱ्या गोष्टींकडे जाणीवपूर्वक पाहायला जर तुम्हाला आवडत असेल तर जगलेली कहाणी चॅनलला शांतपणे सबस्क्राईब करा. आपण पुन्हा भेटू पुढच्या जगलेली कहाणीसोबत.